ते लोक यावेळी ओबीसीचे पक्षाचं खाता सुद्धा महाराष्ट्रातून लोकसभामध्ये जाणार नाही एवढा नक्की की माझी गरज आहे, तर मी नक्की त्यांच्या विरोधात त्या प्रचाराला मी तिथे पोहोचणार। हे आव्हान माझे महाराष्ट्रासाठी आहे आणि ओबीसींना सांगणं आहे माझं की ते जे म्हणताय की माझी एवढी सीटा महाराष्ट्रातून निवडून येईल, जे लोक महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे जे लोक आहे, संभाजी महाराजांच्या विचारावर चालणारे लोक आहे, ते लोक यावेळी ओबीसीचे पक्षाचं खाता सुद्धा महाराष्ट्रातून लोकसभामध्ये जाणार नाही एवढा नक्की माझे महाराष्ट्राचे लोकांवर माझा विश्वास आहे। आणि जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतात ते यावेळी आमचे महाराजांच्या नावाला धब्बा लागून देणार नाही एवढा विश्वास माझ्या महाराष्ट्राच्या लोकांवर आहे। ओबीसींच्या विरोधात तुम्ही प्रचारासाठी प्रचार सभा घेणार? जिथे अशी गरज पडली तर संभाजीनगर असो, जिथे कुठे असन, त्यांचे विरोधामध्ये जेही लोक उभे राहीन, त्यांचे जर असं झालं की माझी गरज आहे, तर मी नक्की त्यांच्या विरोधात त्या प्रचाराला मी तिथे पोहोचणार। अमरावतीत जर ओबीसी, मी तेच म्हणत आहे की ओबीसीजींनी जर एवढा हे आहे तर अमरावतीमध्ये उभा करून त्यांनी दाखवा की त्यांचे पक्षामध्ये आणि आज आमची अमरावतीमध्ये असो की महाराष्ट्रामध्ये कुठली जनता असो, ते लोक महाराजांचे विचारावर चालणारे लोक आहे आणि ते लोक असे लोकांना खपून घेणार नाही आणि त्यांचे डिपॉझिट सुद्धा जप्त या महाराष्ट्रातून आमचे लोक शिवाजी महाराजांना मानणारे जे लोक आहे ते करतील एवढा विश्वास आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।